जय गुरु. जय गुरु. चला आपण सुरुवात करूयात. जय गुरु सर. जय गुरु. आपण लोकोक्ती बघत होतो आणि माझ्या मते आपली तिसरी चालली आहे. दोन झालं होतं. धीर मनुष्य कसं सोडत नाही एकदा, आणि आपण सावरकरांचं पण उदाहरण बघितलं होतं. चालेल. आणि माझ्या मते मोहिनीताईंचं चालू होतं का त्यावेळेला, का लताताईंचं चालू होतं? नाही, का सीमाताई सोनसळे? नाही, सीमाताईंचं तर नव्हतं, कारण त्या माझ्या नंतर असतात. बर. जर आपल्याला आठवत नसेल तर मग आपण आज वर्गाचाच क्रम परत ठेवूयात मग. चालेल, ठीक आहे. छायाताई, मग तुम्ही घ्या. हो, मी पुढच्या पानावर पहिलं ना जातो. सर. नाही नाही, ही दोन झालेली आहेत हो, आपली. बरं. तिसऱ्यावर हा. तिसरं, नास्ति गती श्रमो यानवताम. हम्म. अर्थ, गाडीत बसलेल्यांना गतीचे जे कंसात प्रवासाचे श्रम होत नाहीत. प्रयोग, हम्म. येषां जनानां समीपे धनं भवति ते तस्य यथा कंक्षितव्यं कांक्षितव्यम. यथा काङ्क्षितव्यं विदत विद विदधति यथा हम्म. नास्ति गतिश्रमो यानवातम. हम्म. ज्या लोकांजवळ पैसा असतो ते त्यांना हवे ते पैशाने घेतात, जसे की गाडीत बसलेल्यांना गतीचे म्हणजे प्रवासाचे श्रम होत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे गाडी असेल तर आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचे श्रम होत नाही, पण हो, त्यासाठी आपल्याकडे गाडी असावी लागते. मग ज्या हो, लोकांकडे गाडी नसते त्यांना बरंच अंतर पायी चालावं लागतं, त्यामुळे त्यांना प्रवासाचे श्लोक होतात. हो. यथा म्हणजे जर का काङ्क्षितव्यं. आपल्याकडे धन असेल हा, आणि जर का आपण ते योग्य गोष्टींकरता वापरलं हा, तर त्यामुळे आपले श्रम कमी होतात ती गोष्ट मिळवण्याकरता. हो. यान वतांचा अर्थ काय? हम्म, एक मिनिट. वाहन, गतिश्रमो यानं वताम म्हणजे वाहन, काय म्हणायचं त्याला? अ, वाहन, नाही नाही नाही, यान गाडी. म्हणजे वाहन आहे, बरोबर आहे. पण यानं वत्ताम म्हणजे तो यानवत झालाय, म्हणजे काय की तो प्रवासात आहे अशा अर्थाने. आणि प्रवासात असण्याची जी क्रिया आहे त्याला यानवत्ता म्हणतात, आणि त्याच्यामध्ये यानवत्ताम अशा अर्थाने तो शब्द आहे. यानवताम असाच वर्ड आहे, शब्द नाही नाही आहे. नाही, यानवत्ता आणि त्याच्यामध्ये ओके. यानवतांना म्हणजे प्रवासामध्ये जे आहेत अशांची, प्रवास करत असण्याच्या अवस्थेत जे आहेत त्यांना. ओके. हम्म, बघा ना. अ, गतिश्रम, गतिश्रम न असती. यानवता म्हणजे काय? जे वाहनामध्ये प्रवास करण्याच्या अवस्थेत असतात, म्हणजे ऑलरेडी गाडीत बसलेले असतात, त्यांना न गतिश्रम, म्हणजे गतीमुळे जे काही श्रम होणारे असे आहेत ते होत नाहीत, कारण की ते हं, ऑलरेडी आत बसलेले आहेत वाहनात. बरोबर. ओके, कळलं. आलं लक्षात? हो. हं. यानवता, मानवता जसा शब्द आहे तसा यानवता आहे. प्रवास करणार, हं. प्रवासी. हा, म्हणजे ज्यांची प्रवास करतानाची अवस्था जी आहे त्याला हा, यानवता अशा अर्थाने म्हणलेले आहेत, आणि अशा अवस्थेत जे कोण आहेत त्यांना. पण चांगला प्रश्न आहे विशाखाताई.
हे षष्ठी बहुवचन आहे का? हो. नाही, मानवता म्हणलं तर काय होईल सांगा बघू, मालाचं काय होईल? मालाम. माला माला बरोबर तृतीय. बरोबर. म्हणजे द्वितीय होईल ना. हो, द्वितीया. द्वितीय. हा, म्हणजे जसं माणसांना श्रम होत नाहीत, न व्हायची क्रिया कोण करतं? श्रम करतंय. कोणाला? मानवांना. म्हणजे द्वितीय एक वचन हो. असू शकतं किंवा द्वितीय बहुवचन असू शकतं. आता इथं अस्ती आहे म्हणजे एक माणूस असणार, कारण की हे हो अ, बरोबर. अ, एक आहे म्हणजे एक वचनी करता आहे. आणि करता इथं श्रम आहे बरं का, गतिश्रम. करता यानवताम नाहीये. बर. हा, ठीक आहे, चालेल. पुढचं कोण येत आता? लताताई, छायाताई नंतर लता. आले लताताई. आले सर. हो हो, घ्या ताई. नास्त्यार्थिनो गौरव, याचकों को कभी बड़प्पन नहीं मिलता, याचकाला कधी मोठेपणा मिळत नाही. हा, प्रयोग. आता पहिले जरा थोडस संधी विग्रह करायचा प्रयत्न करा ना ताई. हो. नास्त्यार्थिनो गौरवम. नास्तिक आहे का? नाही, नास्तिक नाही सर. थांबा थांबा, त्यांना करू देत, कोणी प्रॉम्प्टिंग नास्त्यार्थी करायचं नाहीये. नास्त्यार्थी नास्त्यार्थी एक होईल का बघा. नास्त्य म्हणजे न अस्ति. नसते. न अस्ति नास्ती अर्थिन. अधिक नास्ती न न नास्ती न अधिक अस्ति अधिक अर्थिनः अधिक गौरवम. गौरव. नास्ती न अस्ति अर्थिन. नाही. अर्थिन हा शब्द आहे ना. हो. नाही आहे ना. अर्थिन म्हणजे जो याचना करतो तो. अर्थिन म्हणजे पूर्ण संधी विग्रहाचा नाही कळाला मला. न अधिक अस्ति अधिक अर्थिन. न अधिक असतील अधिक अर्थिन. न अधिक नो अस्ति पुढे अधिक नो झालंय ना, अर्थिन. पण पुढे नो झालंय ना. ओ. हा, मग ते आपलं कसं होतं, रामो राजमणी सारखं येते. रामह असतं ना खरं, हम्म. पण त्याचा आपण रामो करतो. रामो. अच्छा म्हणून. म्हणून न अधिक अस्ति अधिक अर्थिनः. अर्थिनःच अर्थिनो केलं म्हणून ओके. नास्त्यर्थिनो. वाचू खालचं. हा, वाचा. याचनम प्रयोग कसा केलाय? प्रयोग. याचनम हानिकरम अत योच्यते एवोच्यते. यो ये ए ए योच्यते ए ए ए वो ए चते. ओ चते. नाही, ओ नाहीये, वो वो वो. ओ हो ना, ओच. हा. ए ओ चते. हा, म्हणजे काय? नास्त्यार्थिनो एव उच्यते थोडक्यात. एव अत उच्यते. हा. एव उच्यते. नास्त्यार्थिनो गौरवम हम्म. म्हणजे भिकारीपणा हा खूप हानिकारक आहे, म्हणूनच म्हटले आहे की याचकाला कधी मोठेपणा मिळत नाही. बरोबर आहे ना. बघा ना, व्यवहारामध्ये जो याचक असतो त्याला मोठेपणा कधीच मिळत नाही. जो देतो हो. त्यालाच मोठेपणा मिळतो. देण्यातच मोठेपणा आहे, घेण्यात नाही. हा, अगदी बरोबर, मर्मावर बोट ठेवलं तुम्ही. पण हेच बऱ्याच लोकांना कळत नाही. हो. आणि ज्ञान दिल्याने वाढतं, घेतल्याने वाढत नाही. नाही. हे पण बऱ्याच लोकांना कळत नाही. चालेल, पुढे. आणि याच्यावर आपल्याला, माझ्या मते तुम्हाला याच्यामध्ये विद्या हे कसं धन आहे हे बहुतेक तुम्हाला प्रवेशलाच आहे का, मी आता विसरलो, परिचयला होतं.
आय थिंक एक प्रवेशच श्लोक गेलाय मागे खरं. गेला हा मागे तसा होऊन गेलाय, गेला. पण एक तसा गेलाय. विद्येच्या बद्दल एक अख्खाच्या अख्खा धडाच आहे. हा, तसा त्याच्यामध्ये नाही विद्या गेला. हे कसं छान धन आहे हे सांगितलेलं आहे. बहुतेक करून आत्ताच या परीक्षेला आहे, प्रवेशला परीक्षेला आता मी जरा बघा, थोडस विस्मरण झाल्यासारखं झालंय, पण एक पूर्णच्या पूर्ण धडा आहे आणि सगळे श्लोक सुंदर आहेत. चालेल. पुढचं कोण घेत आहे आता? मग लताताई झाल्यानंतर आपण आता आल्या, आपण आता नाही दिसत. माधवीताई, मग नाहीतर निशिगंधाताई. सर मी आले मोहिनी. अच्छा, पण तुम्ही शेवट आहात म्हणजे anyway. ओके. हा ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. घेता का निशिगंधाताई? घेते घेते घेते. 5. निंब फलानी काकैर भुज्यन्ते. अर्थ, नीम के कड़वे फल कौवे ही खाया करते हैं. कडुलिंबाची फळे कावळेच खातात. प्रयोग, मलिन चरित्रशालिनः असुंदराणि कटुफलानि भक्षयन्ति अत एव उच्यते निंबफलानि काकैर भुंज्यन्ते. घाणेरड्या चरित्राचे लोकच कुरूप आणि कडू फळे खातात म्हणूनच म्हटले आहे की कडुलिंबाची फळे कावळेच खातात. हे नव्हतं माहिती खरं असं. हम्म. बघा ना, कडुलिंब आपण सहसा कुठले प्राणी खायला जात नाहीत. बघा तुम्ही जर का लिंब किंवा कडुलिंब कुत्र्यासमोर जर का धरलं तर ते खात नाही, मांजरासमोर धरलं तर ते खात नाही, गाईसमोर धरून बघा, खात नाही गाय. पण कडुलिंबाची फळं पिकल्यावर चांगली लागतात हा. नाही, ते वैद्यकीय आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही नाही, असेलही. म्हणजे जी कच्ची आपल्याला कडू लागतात ना, तशी ती पिकली म्हणजे ती पिवळी हा होतात की हा नंतर ती जरा चांगली लागतात. आम्ही खाल्लेली आहेत. नाही नाही, हे बघा, आपण खातो पण ती म्हणजे आरोग्य काय, हा म्हणजे दृष्टीने बाय खातो. चॉईस नाही खाणार. हा, पण म्हणजे आता तेच आपण केळं घेतलं, पेरू घेतलं, चिक्कू नाही, घेतलं, आंबा घेतलं, द्राक्ष घेतली. तसं बाय चॉईस नाही खाणार. हा, एक्झॅक्ट. त्यांना सांगायचं काय की घाणेरड्या चरित्राचे जे लोक असतात त्यांच्या आवडी पण त्यांच्या आवडी पण घाणेरड्या तशाच असतात. असतात. हा, तेच. हा, हा यातला मतितार्थ आहे. हम्म. आपण सज्जन लोक नेहमी चांगल्या गोष्टीच अनुभवायला जातो. बरोबर आहे. हा, असं सांगायचं इथे. चालेल, पण शंका काढली ते चांगलं केलं. पुढे आता तुमच्या नंतर सीमाताई आल्या असतील तर त्या. न समुद्र तलम स्पृष्ट्वा नरो ताई ताई, विन्दति. एक शब्द आहे ना, मग का तुम्ही मध्ये तोडताय आता? न समुद्र तलम स्पृष्ट्वा. हा, असं एकदा म्हणा आणि मग नंतर विग्रह करा. हा. नरो नरो विंद विन्दति मौक्तिकम. विंदते मौक्तिकम. समुद्र तल को स्पर्श किए बिना कोई मनुष्य मोती नहीं पा सकता. समुद्राचा तळ गाठल्याशिवाय माणसाला मोती मिळत नाही. न समुद्र तलम स्पृष्ट्वा, कृत्वा म्हणजे करून. समुद्र तळाला स्पर्श केला विना नरह म्हणजे नर मौक्तिक मिळू शकत नाही. चालेल, पुढे. महत्वाचं आहे की नाही, म्हणजे काय, कष्ट केल्याशिवाय आपल्याला गोष्टी साध्य होत नाही. कठोर परिश्रम करावेच लागतात आणि नुसते कठोर परिश्रम नाही तर त्याच्यामध्ये अनेक वेळा अपयश पण येतं. कारण की तो जो पाणबुडे असतो तो अनेक वेळेला समुद्रामध्ये खोल डुबी घेतो. कित्येक वेळेला त्याच्या हाती काही लागत नाही, पण कधीतरी त्याच्या हाती तो जो शिंपल्यामधला मोती असतो तो लागतो. म्हणजे अनेक वेळेला अपयश घेतल्यानंतरच
यशाचं Yes. गोड फळ चाखायला मिळतं. हम्म. हा अर्थ वाचता ताई. हो. महत्वस्तुनः कृते महतो यज्ञस्यावश्यकता अस्ति. हे नाही नीट येते वाचता. यज्ञस्यावश्यकता अस्ति. हळू वाचा ना ताई, काय आपल्याला घाई कुठे आहे? आम्हाला बोर होईल इतक्या स्लो स्पीड मध्ये तुम्ही वाचा की. यज्ञस्यावश्यकता अस्ति. हा यतः समुद्रतलं स्पृष्ट्वा नरो विन्दति मौक्तिकम्. बरोबर. मोठे काम करण्यासाठी महान प्रयत्नांची आवश्यकता असते. जसे की समुद्राचा तळ गाठल्याशिवाय माणसाला मोती मिळत नाही. बघा, एखादा मोठा शब्द असेल ना तर आपण तो शांत वाचला ना तर आपल्याला शब्दाची फोडही करायची गरज भासत नाही. हम्म. पुढे तुमच्या नंतर कोण आहेत आता? विद्यार्थी विद्याताई तेंडुलकर. न चागतं सुखम त्यजेत. हम्म, आये हुए सुख का त्याग न करो. येणाऱ्या हम्म, सुखाचा त्याग करू नका. हम्म. न प्रयोग च प्रयोग आगतम. न च आगतं सुखम आगतम हे त्यजेत. काय वापरले आता सांगा मला बघू ताई. अव्यय आगतम हे आणि अव्यय त्याची कसं होऊ शकेल? धातू साधित विशेषण. विशेषण. कारण की ते सुखाबद्दल बोलतात ना, आलेलं सुख. हम्म. हो आपणहून आपल्याकडे चालत आलेलं सुख आहे ते, बरोबर. हो बरोबर. आगतम सुखम म्हणजे आलेलं सुख आपल्याकडे जे चालून आलंय त्याचा उगाच त्याग हो. करायचं नाही. बरं. हा, प्रयोग प्रयोग वाचा हा आणि पुढे भावार्थ पटवाचा. हो, प्रयोग हा अस्य संसारस्य सुखदुःखात्मकं फलद्वयमस्ति यथा निवार्यरूपेण दुःखप्राप्तिर्जायते तथैव च सुखम अत एव न चागतं सुखम त्यजेत. ह्या संसार रूपी वृक्षाची सुख आणि दुःख अशी दोन फळे आहेत. जसे दुःखाची प्राप्ती अपरिहार्यपणे होते तसे सुखही मिळतेच. जसे की येणाऱ्या सुखाचा त्याग करू नका. बरोबर. म्हणजे जसं आपण सुखाला आपलेस करतो तसं दुःखालाही आपल्याला आपलंस करावं लागतं, जरी आणि ते अपरिहार्य असतं. हो म्हणजे आपल्याकडे चॉईस नसतो की नाही बाबा हे दुःख आलंय ना तरी मी होऊन देणार हम्म. नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करू शकतो पण तरी देखील सुख आपल्या नशिबात असतं ते. आणि दुर्लक्ष केल्याने दुःख कमी होत नाही, दुःखाचा क्षणभर विसर पडतो. चालेल, पुढे कोण आहेत आता? विद्याताई तेंडुलकरांनंतर आता आज अपशंकर कुटुंब आलेले आहे. हो हो. न दुर्जनो जातु जहाती दुर्गुणम. वाईट लोक आपला वाईटपणा कधी सोडत नाहीत. हम्म. न दुर्जन जातु जहाती दुर्गुणम. प्रयोग प्रकृतिर दुस्त्यज्या यतः न दुर्जनो जातु जहाती दुर्गुणम. मूळ स्वभाव बदलणे अत्यंत कठीण असते, म्हणूनच म्हणतात की वाईट लोक आपला वाईटपणा कधी सोडत नाहीत. हम्म. म्हणून आपण आपला स्वभाव बदलणं
हे अत्यंत कठीण आहे, म्हणूनच आपल्याला त्याला सगळ्यात जास्त वेळ लागतो. हो. तीळ सुटतो पण दंभ सुटत नाही, तसं म्हण लागू पडते सर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि प्रत्येकाने जर का विचार केला तर आपल्याला पटत असतं की आपल्यामध्ये कुठेतरी दुर्जन लपलेला आहे आणि तो वेळोवेळी उफाळून येतच असतो. आणि म्हणूनच भक्ती मार्गाने आपल्याला त्याच्यावर नियंत्रण ठेवायला मदत होते, एवढंच. पण तो वाईटपणा, तो दुर्जनपणा जायला वेळ लागतो आणि तो प्रत्येकात असतोच. म्हणूनच आपल्याला शरीर लाभलेलं आहे, जन्म लाभलेला आहे. जन्म मृत्यूच्या विळख्यात म्हणूनच आपण आहोत. कारण की जर आपण सज्जनच असू तर मग आपल्याला मोक्ष मिळेल ना. मग परत हो. जन्म घ्यायची गरज पडणार नाही. फक्त आपण याची जाणीव ठेवायला हवी की हो, मी बहुतांशी सज्जन असतो पण माझ्यामध्ये दुर्जनही लपलेला आहे आणि तो वारंवार उफाळून यायला चा प्रयत्न करत असतो. चालेल, यातल्या बोला. जहाती हम्म. हे जहाती क्रियापद कळलं नाही, म्हणजे त्याचा हा, हे सोडणं सोडणे का? हा, या अर्थाने येतं. हा. पण दुर्जन दुर्गुण सोडत नाहीत, या अर्थी म्हणून जहाती. रिनाऊन्स दुर्जन जहाती. जहाती, ओके. आणि जातू म्हणजे? जातू म्हणजे जे थोडक्यात स्वतः काय म्हणता येईल त्याला, असं सांगता येईल तुम्हाला. न दुर्जन जहाती दुर्गुणम. जातू म्हणजे थोडंफार म्हणजे आपल्या मधला हा हा. आपला जन्मजात, या अर्थी. जन्मजात, हा हा हा. अशा अर्थी ते जातू आहे. अशा अर्थी जातू आहे, ओके. हा, हा, बरोबर. म्हणजे आपल्या आतला, या अर्थी. हा, बरोबर. अभिजात जसं म्हणतो ना आपण. म्हणजे काय बाबा, माझ्यामध्ये अभिजात संगीताची कला आहे, ते नाही. हा, त्या प्रकारे आलं त्या लक्षात. अर्थी तो जातू वापरला. जातू आहे. चालेल. आणि आता तुमचीच पाळी आहे. मी हो. पुढचं तुम्हाला नाही, माझी आहे. हो, सॉरी, विशाखाताईंना विसरलो, सॉरी. त्या माझ्या नंतर असतात ऍक्च्युली. नाही, मी नव्हते नाही. बरेच दिवस, त्यामुळे मी नाही, आज मग बरेच दिवसांनी आले. कपिलजींनी घेतलं त्यामुळे आम्ही अपशंकर कुटुंबात रुपाली ताई नंतर आहेत म्हणून त्यांच्याकडे गेलो. ओके, मग रुपाली त्यांना करू देत, कारण मी नाही, हा, हो, मी तुमचं काही बरेच दिवस नव्हते. ऑडिओमुळे प्रॉब्लेम होता का तुम्हाला, विद्याताई, विशाखाताई? नाही पण मग तुम्ही घेतलंच नाहीत का आता? नाही कारण की घेतलं. विद्याताई तेंडोलकरांनंतर मी वाट बघितली. नाही, मी नव्हते, मी ह्यांच्यासारखं नंतर आहे. हा, मी तेच म्हणलं, अपशंकर. पहिले अपशंकर कुटुंब आहे, नंतर तुम्ही आहात. हो, ओके. त्यांच्या. हा. ठीक आहे, घ्या रुपाली ताई, तुम्हीच आहात, बऱ्याच दिवसांनी आलात. स्वागत हो. तुमचं. धन्यवाद. गुणैर्विहीनाः बहुजल्पन्ति, हम्म. गुणरहित लोक बहुत बकते रहते हैं. म्हणजे अंगी काही गुण नसलेलेच जास्त बडबडतात. भोहो भोहो विरम व्यर्थ प्रलापात, अन्यथा न ते कश्चिदपि श्रोष्यति, यतः गुणैर्विहीनाः बहुजल्पन्ति. अरे, विनाकारण बडबड थांबव, नाहीतर त्यांनी काही ऐकले तर त्यांच्या अंगी पाहिजे होतं, त्यांच्या अंगी काही गुण नसलेलेच जास्त बडबडतात असा समज होईल. बरोबर. नाहीतर त्यांनी काही ऐकले तर त्यांच्या अंगी काही गुण नसलेले जास्त बडबडतात असा समज होईल.
म्हणून आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला 100 वेळेला विचार करा, असं आपले आई बाबा म्हणायचे बघा. आणि हम्म. कारण नसताना पचकू नकोस, असं आपण लहानपणी एकमेक मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये बोलायचो. हा. आपल्याकडे ती म्हण पण आहे ना, उथळ पाण्याला खळखळाट फार. खळखळाट फार. हम्म. बरोबर आहे. आणि मग आता तुम्हाला लक्षात येईल की राजकारणी लोक एवढ्या वेळेला भाषण का देतात. कारण की त्यांच्यामध्ये खरे गुण नसतात. आणि ज्यांच्याकडे गुण असतात ते फार क्वचितच लोकांशी बोलतात. चालेल, पुढे जायचं. आता मी आहे ना. हो, आता तुम्ही आहात. ओके. गतानुगतिको लोकः जनता एक दूसरे का अनुसरण करती है अथवा संसार लकीर का फकीर है. लोक आधी गेलेल्याच्या मागे मागे जातात. प्रयोग. बरं. महाजनः येन मार्गेण गच्छति अन्येपि तेनैव यतोहि गतानुगतिको लोकः. मोठे लोक जसे वागतात त्याचेच इतर लोक अनुकरण करतात, जसे की लोक आधी गेलेल्याच्या मागे मागे जातात. म्हणूनच मोठ्या लोकांवर खूप मोठी जबाबदारी असते की त्यांनी सन्मार्गाने जायला पाहिजे. कारण की त्यांचं अनुकरण करणारे बरेच लोक असतात की ज्यांना त्यांच्या अंगी तेवढे गुणही नसतात, तेवढी बुद्धिमत्ताही नसते आणि तेवढी समजही त्यांना नसते. म्हणून मोठ्या लोकांवर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. म्हणून आपण म्हणतो ना, राष्ट्राचा जो नेता असतो त्याचं अनुकरण करणारे खूप असतात. त्यामुळे त्या मार्गाने तो माणूस सज्जन असणं आणि त्यांनी सन्मार्गाने जाणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्यासारखे सर्वसामान्य नागरिक त्या नेत्याचं अनुकरण करणार आहेत. ये दुनिया लकीर की फकीर है. माझ्या मते हा कबीरांच्या कुठल्या तरी एका ह्याच्यात आहे, दोयामध्ये आहे हे वाक्य. आणि ते तिथे उद्धृत केलेलं आहे. फक्त जरा संसार हा शब्द वापरलाय त्यांच्या याच्यामध्ये, दुनिया लकीर की फकीर. चालेल, पुढे जायचं. लकीर म्हणजे काय सर? लकीर म्हणजे रेष, रेषा. लकीर हा उर्दू शब्द आहे. लकीर म्हणजे हा. रेष. हो. चालेल, पुढचं कोण घेणार आहेत आता? विशाखाताई नंतर सुकेशाताई आज आल्यात का? बऱ्याच दिवसात त्या आलेल्याच नाहीयेत, पण ठीक आहे. मोहिनीताई घ्या तुम्ही मग. आहे सर. हो सर. सुकेशाताई तुम्ही आहात का? हो हो. हा, मग घ्या ना ताई, गप्प का बसलात? गतस्य शोचनम नास्ति, अब पछताए हो क्या का, जब चिडिया चिडिया चुग गई खेत. झालेल्या गोष्टीचा शोक हिंदी करायचा. प्रयोग. गह. यथा युद्धे धनम बलम परिजनाश्च नष्टाः तथा राजपंडितः नृपं प्रतिबोधयामास गतस्य शोचनम नास्ति. जेव्हा युद्धात धन, शक्ती, लोक या सगळ्यांचा नाश झाला तेव्हा राजपंडित राजाला झालेल्या गोष्टीचा शोक करायचा नाही असा बोध देता झाला. बघा आता तिथे राजपंडित राजाला, राजपंडित नृपम बोधयामास, म्हणजे हा एक प्रकारचा खूप जुन्या प्रकारचा
अं, भूतकाळ आहे बरं का, बोधयामास. हम्म. आणि माझ्या मते याविषयी तुम्ही शिकणार प- कोविडच्या पहिल्या पहिल्या काही महिन्यामध्ये तुम्ही शिकाल या भूतकाळाबद्दल. म्हणजे परिचयमध्ये याच्याबद्दल 1-2 वाक्य येतील आपल्याला अशीच, आणि त्याच्यानंतर तुम्ही हा कुठल्या प्रकारचा भूतकाळ आहे ते शिका. म्हणजे त्याच्या मागचं थोडंसं व्याकरण. आणि शंकराचार्यांनी जे गीतेवरचं भाष्य केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी याचा खूप छान वापर केलेला आहे. मी पूर्ण वाचलेलं नाही, पण मी काही परिच्छेद त्यातले सरांनी आम्हाला सांगितले होते. आणि त्याच्यामध्ये ते म्हणले होते, की आम्हीही विचारलं होतं, "हे सर हा कुठल्या प्रकारचा भूतकाळ आहे?" तर त्यांनी त्यावेळेला त्याची 1-2 एक्झाम्पल दिली होती. तोषयामास, बोधयामास, नंतर असंच अजून एक शिकलो होतो. नाही आता आठवतोय. असं म्हणजे तो त्यांची सेवा करता झाला या अर्थी. म्हणजे बोध देता झाला. आणि माझ्या मते निशिगंधाताई हे पूर्वीच्या अशा काही की आपल्या चांदोबाच्या गोष्टीमध्ये असायचं का हो, तो करता झाला. खूप पूर्व जुनी मराठी आहे ती, पण आता नाही खूप कोणी. जुनी मराठी आहे ना, पण म्हणजे हो असायचं हे अशा हो, प्रकारची वाक्यरचना भूतकाळी. ही असे अवेकन म्हणून तो टू अंडरस्टँड. मार्गी जाता झाला. हो, मार्गी जातं होतं असं पण फार. अगदी अगदी आठवतंय ना. म्हणजे आणि म्हणजे आजीच्या पेरिफ्रॅस्टिक परफेक्ट लिट लकार. हा खूप जुन्या पद्धतीचा आणि त्या मनाने कमी वापरला. चालेल, पुढे जायचं. मोहिते कोण घेणार आहे आता? सुकेशाताई नंतर मोहिनीताई. मोहिते हा. गुणी गुणम वेत्ति न वेत्ति निर्गुणः. हम्म अर्थ हीरे की परख जोहरी ही जाणे. गुणवान मनुष्यच गुणांना जाणू शकतो. अज्ञ मनुष्य गुण काय जाणणार. प्रयोगः मूर्खा मूर्खाः विदुषो मूल्यं न जानन्ति यतः गुणी न गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणः. मूर्ख लोक विद्वानांची किंमत जाणत नाहीत. जसे की गुणवान मनुष्यच गुणांना जाणू शकतो. अज्ञ मनुष्य गुण काय जाणणार. बरोबर आहे. गुणी माणसालाच गुणाची पारख असते. एक म्हणतात ना, तो जवाहिरी जो असतो त्यालाच त्या हिऱ्याची पारख असते. एक चांगला पट्टीचा गायकच दुसरा गायक बरोबर गातोय की नाही, किंवा त्या खाचा खोचा बरोबर त्याला त्यातल्या कळतात. बरोबर. ज्याला त्या रागदारी मधलं काही माहितीच नाही, त्याला कळणार कसं की हा आलाप बरोबर घेतला, हा आरोह अवरोह बरोबर घेतला का नाही. म्हणजे अगदी बरोबर. दुसऱ्याचे गुण जर का आपल्याला पारखायचे असतील तर स्वतः आपल्या अंगी ते गुण असणं आणि ते मुबलक प्रमाणात असणं महत्वाचं आहे. हो चालेल, सर. घ्या पुढे. मी ऐकतो. छायाताई आता तुम्हीच आहात. हो हो सर. गतः कालो न पुनरुपैति पैतति पुनरुपैति. गत कालो न पुनरुपैति. गया वक्त फिर आता नहीं. हम्म गेलेली वेळ पुन्हा येत नाही. प्रयोग त्वरया कर्म विधीयताम यत यतः गतः कालो न पुनरुपैति. हाती घेतलेले काम लवकर करावे, कारण की गेलेली वेळ पुन्हा येत नाही. कारण की वेळ ही फक्त एकदाच येते आयुष्यात. हो गेलेला वेळ परत येऊ शकत नाही. गेलेल्या आठवणी परत येतात, पण गेलेला वेळ येत नाही. मागच्या आठवणी आपण वारंवार काढू शकतो.
गेलेली संपत्तीही आपण परत मिळवू शकतो, पण पण गेलेला काळ मात्र नाही मिळू शकत. अनुभवू शकत नाही. अनुभवही शकू शकतो ताई. हा, म्हणजे आता तुम्ही लहानपण म्हणलात तर नाही अनुभवता येणार, पण हा. काय तुम्ही एखाद्या उद्यानात गेलात तुमच्या आवडत्या सारसबागेत गेलात, किंवा आता मी पुण्याचा आहे त्यामुळे मला सारसबाग माहिती आहे. हम्म. हम्म. पण तुमच्या जे आवडीचं उद्यान आहे तुमच्या गावामधलं, तर तुम्ही तिथे वारंवार जाऊ शकता, आनंद घेऊ शकता. पण लहानपणी जे 5-5, 6-6 तास तुम्ही उद्यानात खेळलात लहान असताना, एक हा. छोटी मुलगी म्हणून, हो. ते परत तुम्ही करू ते शकता आता का? नाही करता येत. कारण की नाही. आता तुम्ही वृद्ध आहात. हो. वृद्ध म्हणून तुम्ही त्याच उद्यानात 6 तास पण घालवू शकाल. पण लहान तो असताना तुम्ही ज्या प्रकारे बागडलात, हो, ते आता नाही शक्य. हे घेऊ शकतो. आठवणी राहतात फक्त. हा, म्हणून आपल्या समोर जो वेळ आहे त्याचा योग्य उपयोग लवकरात लवकर केला पाहिजे, हो. असं या म्हणीमध्ये म्हणलेलं आहे, लोकोक्तीमध्ये. चालेल, पुढे लताताई. हो. गतम दुःखम सुखम च तत. अर्थ, गतम दुःखम सुखम च तत. अर्थ, सुखम सुख दुःखम दुःख सुखं च तत्. गतम सुखम सुखं च तत्. च गेलेले सांगितलं ना. दुःख तेच सुख ते सुख. दुःख तो आते जाते ही रहते है. सुख आणि दुःख येते आणि जाते. प्रयोग, गत भूमिधनः कश्चित भूमिधरः म्हणजे जमीनदार शोचती यत गतम दुःखम सुखच्च तत. गेलेल्या जमिनीविषयी एखादाच जमीनदार शोक करतो, कारण सुख आणि दुःख येते आणि जाते. बरोबर आहे. म्हणजे जो कमवतो त्यालाच लक्षात येतं की ही गोष्ट काल माझ्याकडे नव्हती, तर ती उद्या पण माझ्याकडे नसायची शक्यता आहे. हे फक्त कमावणाऱ्यालाच कळतं. ज्याने कधी काही कमावलंच नाही त्याला येतं कसं आणि जातं कसं दोन्ही कळत, बरोबर. एखादा जमीनदार जेव्हा त्याच्याकडे जमीन नसते आणि तो कष्टाने ती जमीन मिळवतो, त्यालाच कळू शकतं की अरे काल माझ्याकडे नव्हती, आज माझ्याकडे आहे, कदाचित उद्याला हीच अवस्था परत येईल आणि माझ्याकडची ती जमीन जाईल. म्हणून सुख येणारे, दुःखही येणारे आणि ते जाणारे पण. सुख येणारे, सुख जाणारे, दुःखही येणारे आणि दुःखही जाणारे निघून. आपण कायम कधी दुःखात राहत नाही किंवा कायम आपण सुखातही राहत नाही, बरोबर. असं सांगितलं. तर एक विचारायचं होतं, परीक्षेमध्ये असं लिहिताना हे प्रयोग काय म्हणजे ते नाही नाही, कळालं. प्रयोग तुम्ही लिहू नका, कारण की तो तुम्हाला पाठ करावा लागेल आणि तो अपेक्षित नाहीये. फक्त मग अर्थ प्रयोग सोडा, लिहायचे. प्रयोग अजिबात लिहायची गरज नाहीये. तेच विचारायचं होतं. मग तुम्ही फक्त अर्थ लिहायचा गतम आपण. दुःखम सुखम तत्, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा संधी विग्रह करता येईल ज्या ज्या शब्दांचा तेवढा करा. केला तर उत्तम आहे, पण तुमच्याकडनं अर्थ आणि भावार्थ शेवट जो सांगितलेला आहे, म्हणजे त्याचं विश्लेषण थोडक्यात. विश्लेषण तुमच्या अनुभवात आलेल्या गोष्टी किंवा तुमच्या शब्दात, त्याला आपण लहानपणी म्हणायचो ना संदर्भासहित स्पष्टीकरण, संदर्भासहित. हो, त्या प्रकारचं. चालेल. हो, चालेल. पुढचं घ्यायचं आपण. आपल्याकडे 1 मिनिटापेक्षा कमी आहे, त्यामुळे माहिती नाही आपलं पूर्ण होणार आहे का नाही. पण पुढचं कोण आहे? लताताई नंतर आपण ताई, माधवीताई, निशिगंधाताई. मी आहे. हो हो. गर्वात शीलम महत. अर्थ, घमंड से नम्रता बड़ी है. गर्वापेक्षा शील चारित्र्य मोठे असते. प्रयोग, दर्पदलनमेव स्तम. यतः गर्वात साठी म्हणजे मोठे होण्यासाठी दर्प ठेचणेच योग्य आहे, कारण गर्वापेक्षा शील चारित्र्य